काल 12वी परीक्षेचा निकाल लागला। ह्यामध्ये नेरळ दहिवलीमधील राहणारी साक्षी दत्ता मते ही इयत्ता 7वीत शिकणाऱ्या तिच्या वडिलांचं छत्र हरपलेलं होतं, तर तिच्या आईनं घरकाम करून आजी आजोबांचा सांभाळ करत एक भाऊ आणि साक्षीला पुढचं शिक्षण दिलं। तर नेरळ विद्यामंदिर उच्च माध्यमिक विद्यालयातील वाणिज्य शाखेतनं इयत्ता 12वी मध्ये पण आई आणि शाळेतील शिक्षकांच्या कष्टाचं चीज करून साक्षी दत्ता मते हिनं 94.50% गुण मिळवत कर्जत तालुक्यातनं पहिला क्रमांक मिळवलाय। तर ह्याच कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेमध्ये शिकणारी लीना मधुकर म्हसकर हिनं 93% गुण मिळवून कर्जत तालुक्यामध्ये द्वितीय, तर कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील रिया रामदास गोपाळे हिनं 92.33% गुण मिळवत कर्जत तालुक्यामध्ये तिसरा क्रमांक मिळवलाय। कर्जत तालुक्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मुलींनाच प्रथम क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे। मी साक्षी मते। जेव्हा मी 7th होती माझ्या पप्पांची डेथ झाली। त्याच्यानंतर माझ्या मम्मीने मला सांभाळलं आणि आजी आजोबा दादा मम्मी यांनी खूप सपोर्ट केलं आणि आता मी 12thमध्ये 94% जे मला मिळाले ते फक्त त्यांच्याचमुळे मिळाले। थँक्यू।